नांदेड जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतायत। नांदेडच्या किनवट तालुक्यातल्या मानसिंग नाईक तांडा तोटंबा भागात अचानक भूगर्भातील पाणी पातळी घटल्यानं शेतातील उभी पिकं करपून जात आहेत। बदलत्या हवामानामुळे यंदा शेतकरी बेटाकुटीला आलेत। किनवट तालुक्यातल्या तोटंबा या भागातली पिकं आता पूर्णतः करपतायत। दरवर्षी या भागात मे महिन्यापर्यंत पाणी पातळी ही कायम असते, मात्र यंदा पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यातच भूजल पातळी घटल्यानं शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट उभं ठाकलंय। शासनानं या भागातल्या शेती पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होतीये। माझ्या शेतात आज घडीला 5 बॅगा मक्का, 2 बॅग ज्वारी, 1 बॅग गहू हे पूर्णपणे वाळण्याच्या परिस्थिती म्हणजे वाळलेलं आहे। हे 75% वाळून गेलेलं आहे आणि फक्त एक 25% थोडं हिरवं दिसत आहे। दरवर्षी मे महिन्यापर्यंत चालते, पण या वर्षी जानेवारी महिन्यातच आटून गेल्यामुळे हे पूर्ण वाळून गेले। ज्वारी गेली, गहू पण गेलं आणि मक्याचे हे तुऱ्यावर येऊन मक्का पण वाळून गेलं। अपेक्षा शासनाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे, आम्हाला काहीतरी आर्थिक शासनाने मदत करावी। आमचे लेकरं बाळ उपाशी मरणार आहेत। सगळं वाळून गेले। दरवर्षी वाढल बा पीक असं म्हणून अपेक्षा आहे आमची, पण या वर्षी पण टाकलो। 1.5 महिना अगोदर बोर विहीर सगळे सुकून गेले आमचे। आता पाणी नाही। अर्धा 5-6 लाखाचं तरी होईल बा उत्पन्न असं वाटलं होतं। लवकरात लवकर टाकलो आम्ही। शासन आम्हाला याची भरपाई करून द्यावी हे अपेक्षा आहे आमची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।